हा महाराष्ट्राचा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. काय आहे ओळखा बरं. ते बनवत आहे मी शेंगुळे. त्यासाठी पाणी उकळलेलं आहे आणि आता पीठ पण मळते. पिठामध्ये टाकलेले आहे ज्वारीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ आणि मीठ आणि हळद ह्याचं आता मिश्रण करून मी छानपैकी त्याचं कणिक तिंबणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात शेंगोळी खाण्याची मजा काय वेगळीच असते बघा. आमच्या घरी तर एवढी आवडीनं खातात शेंगोळी. मी कधीतरी करत असते महिन्या 2 महिन्याला. पण ह्यावेळेस असं वाटलं की चला एखादा व्हिडिओ बनवून टाकू द्या. तर मित्रांनो, आज आमच्या इकडं ना खूप छान असं वातावरण झालेलं होतं. तर असं वाटलं चला गरम 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 आणि चमचमीत काहीतरी खावं, म्हणून असा विचार केला. म्हणून चला म्हणलं मग काय पटकन शेंगोळी आपली तयार करूया. आमचं लहान बाळ शेंगुळे करूच देत नव्हतं, मला हात घालत होतं. पण तरी पण मुलींनी शेंगुळे तयार केले. मी शेंगुळे म्हणजे ह्याचे गोल आकाराचे करायचे. आणि बरं का, खरं एक गोष्ट सांगायची म्हणजे हे खायला एवढे चवदार लागतात का नाही, असं मस्त एक तोंडाला एक वेगळी चव येते. आमच्या घरी तर लहान मुलांसगट, म्हाताऱ्या माणसासगट, आमच्या सगट आणि आमच्या इथे जे काय म्हातारे कुतारे माणसं आहेत त्यांची दातं पडलेली, त्यांना चावत नाहीत, त्यांच्या सगट त्यांना पण हे म्हणजे शेंगोळे पदार्थ असा आवडते भारी, ते आवडीनं खातात. म्हणून मी शेंगोळे अधूनमधून कधीतरी करत असते. तर मित्रांनो, शेंगोळे खायला खूप छान असतात बरं का, पौष्टिक पण असतात. शेंगोळे मस्त चटणी, मीठ, लसूण जे काय असेल ते टाकायचं, साहित्य मस्त एकदम म्हणजे सगळं बरोबर टाकायचं आणि एकदम छान असं मस्तपैकी गरम पाण्यात टाकायचं. म्हणजे जे काय ते आपण तडका दिलेलं पाणी आहे ना त्याच्यात टाकायचं. पण छानपैकी गाळ शिजू द्यायचे, मीठ थोडं बरोबर पाहिजे. मग बघा शेंगोळे खायची मजा. तुम्हाला ना लय हटके लागन. थोडंसं पाणी कमी पडलं होतं म्हणून मी थोडंसं पाणी गरम ठेवलं आणि वरून टाकलं. पण मला खूप शिजू द्यायचे ते शेंगोळे. जास्त शेंगोळे शिजले तरच खाण्याची टेस्ट जरा वेगळी येते. तुम्ही जर कधी खाल्ले नसतं तर आवर्जून करून बघा. तुम्हाला जर ह्याची रेसिपी बघायची असेल तर युट्यूबला सर्च करा आणि युट्यूबला पूर्ण माहिती भेटते. तेवढी का मी माहिती दिली नाही काही नाही, साधा सिंपल काढलाय मी आपला व्हिडिओ. म्हणलं चला एक बनवू द्या छोटासा व्हिडिओ. रोज रोजचे जुन्याच विषय आहे म्हणा हे. आम्ही जुन्या 1990 मध्ये 80 मध्ये आमचे करायचे 8 दिवसाला. भाजी त्या घरात काही नसायचं ना, तर त्याच्यामुळे मग कंटिन्यू सारखेच असायचे. भाजीला काय नसलं की प्रश्न पडायचे की आता काय करावं. म्हणून आई मग शेंगोळे, डाळ, फळं, खिचडी, भात असं सोपं आयटम करायचे. मित्रांनो, खायला खूप छान लागायले बरं का, लय मस्त झाले, शिजलेत पण छान. आणि जे मिठाचं पाणी आहे का ते पण मस्त. आज मी पोटभर जेवण करणार आहे मित्रांनो. चला तुम्ही पण या शेंगोळे खायला. गुड नाईट, बाय बाय, शुभरात्री, घ्या काळजी. माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.